नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। सनातन हिंदू धर्मानुसार सरस्वती मातेला ज्ञान, कला आणि संगीताची देवी मानली जाते। हिंदू धर्म मान्यतेनुसार जीवनात कला, ज्ञान आणि संगीत युक्त असलेल्या या सरस्वती मातेची कृपा मिळवण्यासाठी दरवर्षी वसंत पंचमीला यांचे पूजन केले जाते। या वसंत पंचमीचा उत्सव माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरा केला जातो आणि या दिवशी सरस्वती मातेचे पूजनही केले जाते। विद्या प्राप्तीसाठी काही उपाय देखील केले जातात। विद्यार्थ्यांसाठी तर ज्ञान, बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी विशेष सेवा देखील या दिवशी केल्या जातात। आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्याबद्दल अधिक माहिती। मात्र त्याआधी आपण अजूनही जर उत्कर्ष ज्योतिष चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा। संपूर्ण माहितीसाठी शेवटपर्यंत न विसरता व्हिडिओ बघा। माघ महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो। त्यातही माघ महिन्याच्या सुरुवातीलाच बुद्धीचं दैवत असलेल्या गणपती बाप्पांचं आणि त्या पाठोपाठ वसंत पंचमी हे दोन महत्त्वाचे उत्सव येतात। या वसंत पंचमीला ज्ञान, बुद्धी यांची देवता माता सरस्वती यांचे पूजन केले जाते आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व देखील आहे। संपूर्ण भारतभर वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो। त्या पाठीशी काही पौराणिक कथा आणि धार्मिक मान्यताही पाहायला मिळतात। पौराणिक कथेनुसार सृष्टी ज्यावेळेस ब्रह्मदेवांनी निर्माण केली, पण त्या निर्माण केलेल्या सृष्टीला अतिशय निराशा आणि मौनाने ग्रासलेले होते। नीरव अशा सृष्टीला चैतन्य देण्यासाठी मग ब्रह्मदेवांनी आपल्या हातातील कमंडलू त्यातलं पाणी घेऊन जेव्हा जमिनीवर शिंपडलं, त्या जमिनीवर शिंपडलेल्या पाण्यातून एक अद्भुत अशी शक्ती अवतरित झाली आणि ही अद्भुत अशी शक्ती अर्थातच माता सरस्वती। या माता सरस्वतींच्या हातात एका हातात वीणा, दुसऱ्या हातात पुस्तक आणि माळ घेतलेली आणि वरद मुद्रेने आशीर्वाद देणारी अशा रूपाची ही सरस्वती माता अवतरित झाली। ब्रह्मदेवांच्या आज्ञेने सरस्वती मातेने वीणेला छेडले आणि त्यातून मधुर असे जे ध्वनी बाहेर पडले, ज्यामुळे जीवन नवचैतन्याने फुलून गेले। तेव्हापासून देवी सरस्वतीला ज्ञान, बुद्धी, संगीत आणि कला यांचे देवी मानले जाऊ लागले व वसंत पंचमीला या सरस्वती मातेचे पूजन केले जाऊ लागले। धार्मिक मान्यतेनुसार माता सरस्वतीचे पूजन हे विद्यार्थी आणि कलाकार मोठ्या प्रमाणात करताना दिसतात। हा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ मानला जातो। या दिवशी सरस्वतीचे पूजन केले जाते व सोबतच मुलांच्या विद्यारंभालाही सुरुवात केली जाते। तसेच मुलांना अक्षरज्ञानही या दिवशी करवले जाते। या दिवशी दिवसभरात पाटीवर किंवा मग कागदावर सरस्वतीचे चित्र काढले जाते आणि त्याचे पंचोपचार पूजन केले जाते। ज्यांच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल त्यांनी त्या फोटोला देखील स्वच्छ पुसून पंचोपचार पूजन करावे। या सरस्वती मातेच्या पूजनासाठी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुलं देवीला अर्पण करावीत। सरस्वती मातेला या दिवशी तिळाचा नैवेद्यही दाखवला जातो। सोबत दूध साखरेचाही नैवेद्य अवश्य द्यावा। पिवळी पांढरी मिठाई नैवेद्यात असावी। सरस्वती मातेचे पंचोपचार पूजन केल्यानंतर आईने मुलाच्या जिभेवर ऐम हा सरस्वतीचा बीजमंत्र मधाने लिहावा। लिहिण्यासाठी सोन्याची काडी वापरावी। ती जर उपलब्ध नसेल तर दर्भाची काडी आणि मग जर तीही नसेल तर डाळिंबाची किंवा तुळशीचीही काडी वापरू शकतात। याप्रमाणे आईने हा बीजमंत्र मुलाच्या जिभेवर लिहावा आणि या दिवशी मुलांकडून काही विशिष्ट सेवा देखील करून घ्याव्यात, ज्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद मुलांना मिळतो आणि त्यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते। या दिवशी प्रत्येक विद्यार्थी दशेतील मुलांनी सरस्वती स्तोत्र किमान 11 वेळा म्हणावे। ऐम या बीजमंत्राचा जपही किमान 108 वेळा करावा। आजपासून या सेवेला सुरुवात करून प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला मुलांकडून आवर्जून ही सेवा करून घ्यावी, ज्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होऊन स्मरणशक्तीतही वाढ होते। मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचे वास्तव्य कायम राहते। आजच्या दिवशी ज्या काही सेवा केल्या जातात त्या सेवांच्या माध्यमातून माता सरस्वतीचे अनेक आशीर्वाद आपल्या मुलांना लाभतात आणि म्हणूनच प्रत्येक आईने या बीजमंत्राचा मुलांकडून जप अवश्य करून घ्यावा आणि मुलांच्या जिभेवर ऐम हा शब्द नक्की लिहावा। आजच्या या व्हिडिओच्या अनुषंगाने एक विशेष सेवा बघूया। ही सेवा प्रत्येक महिन्याच्या पंचमीला 12 पंचमीपर्यंत तुम्ही करू शकतात। सरस्वतीचं चित्र ज्यावेळेस तुम्ही काढून पाटावर ठेवतात, त्याचे पंचोपचार पूजन करतात, त्यावेळेस सरस्वती मातेला 2 वाटींमध्ये दुधाचा नैवेद्य अर्पण करावा। त्यात थोडी साखर घालावी आणि ललिता सहस्रनामाचे पठण करावे। त्यासोबतच सरस्वती स्तोत्र आणि सरस्वती मंत्र यांचाही जप करावा। ही संपूर्ण सेवा होवे पावेतो ते वाटीभरलं दूध
बोटाने हलवावं आणि त्यानंतर दोन्ही वाटींमधलं दूध एकत्रित करून आपल्या मुलांना प्रसाद म्हणून द्यावा. ज्यायोगे मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते, एकाग्रतेत वाढ होते आणि मुलांना ज्या परीक्षांमध्ये अपयशाचा सामना करावा लागतो तर ते टळून त्यांची यशस्वी वाटचाल होते. माता सरस्वतीचे कृपा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळतात. असा हा आजच्या दिवसाचा स्पेशल उपाय जरूर करून बघावा. वसंत पंचमीला जेव्हा तुम्ही पूजन कराल तेव्हा पूजन करताना तुमच्याकडे पिवळी वस्त्र असली तर पिवळी वस्त्र किंवा सफेद वस्त्र परिधान करून पूजन करण्यालाही खूप महत्त्व आहे. म्हणूनच ज्याप्रमाणे वसंताची सुरुवात करताना माता सरस्वतीचं पूजन केलं जातं आणि त्यायोगे सृष्टीत एक नवचैतन्य निर्माण होतं, तेच नवचैतन्य आपल्या जीवनात निर्माण व्हावं यासाठी आजच्या वसंत पंचमीला अवश्य सरस्वती मातेचं पूजन करावं आणि आपल्याला विद्या बुद्धी प्राप्त करून घ्यावी. वसंत पंचमीच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.